विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी जो घटक आहे तो परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे आणि तो आपण तुम्हाला मोफत देत आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या ज्या संपूर्ण चालू घडामोडी आहे त्याची पीडीएफ तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये आणि टेलिग्रामला सुद्धा मिळून जाईल. ॲपमध्ये शोधणं तुम्हाला सोपं आहे कारण तिथं लगेच मिळून जाईल. टेलिग्रामला मात्र बरंच तुम्हाला स्क्रोल करावं लागेल. ॲपमध्ये फोल्डर असतात म्हणून आम्ही ॲपमध्ये जायला सांगतोय. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी आहेत ह्या आम्ही घडामोडी देताना अगदी फोटो सुद्धा टाकतो, जीकेचे घटक टाकतो, जेणेकरून तुमची त्या घटकाची रिव्हिजन होईल. एखादा घटक छोटा आहे जरा त्यातल्यात कमी महत्वाचा आहे तो असा वन लाईनर स्वरूपामध्ये दिलेला असतो आणि बहुतेक ठिकाणी आम्ही फोटो टाकतो जेणेकरून तुमची कल्पना व्यवस्थित होईल, तुमच्या लक्षात राहील. आता ह्या नोट जे आहेत ते तुम्ही 50% रिडक्शन करून सुद्धा प्रिंट काढू शकता, ज्या तुम्हाला कामाला येणार आहेत. ह्या संपूर्ण महिन्याच्या नोट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये पेजेस जरी तुम्हाला 74 दिसत असले तरी सुद्धा तुम्ही ते अर्धे करून 37 पानामध्ये तुमच्या सगळ्या चालू घडामोडी मिळणार आहेत. डेट वाईज आहेत, अगदी डेट सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यामध्ये एखादी अपडेट झाली तर आम्ही तुम्हाला ती पुढच्या महिन्यात पुढच्या तारखेला जे काय असेल ते देतोय. ह्या नोट्स तुम्हाला दररोज मिळत आहेत, परंतु ज्यांना एकदम महिन्याच्या प्रिंट काढायच्यात कारण दररोज तुम्ही एक एक दोन दोन पानांच्या झेरॉक्स काढू शकत नाहीत, म्हणून हे तुम्हाला काय केलेलं आहे संपूर्ण महिन्याच्या आता कंबाईन सुद्धा टाकलेल्या आहेत. पुढची महत्वाची गोष्ट आहे की आता पोलीस भरती जवळ आलेली आहे, त्यासोबत गट क आणि गट ड पदाच्या सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्यातही अजून मला एक गोष्ट विद्यार्थ्यांना क्लिअर करायची की बाबांनो, समजा आपण पोलीस खात्याचं एक्झाम्पल घेतलं किंवा तुम्ही महसूलचं घ्या, कुठलंही घ्या. एक पोस्ट आहे एमपीएससी मधून डीवायएसपी क्लास 1 ची, पीएसआय ची पोस्ट आहे क्लास 2 ची एमपीएससी मधून, त्याच्या खाली आहे आपली पोलीस भरती. आता आपण पोलीस घटकाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहिली गोष्ट, तीनही पदं वेगवेगळी आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. ठीक आहे, ह्यांचा सिलेबस वेगळा आहे, ह्यांचा पॅटर्न वेगळा आहे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी सुद्धा कमी जास्त होते. डीवायएसपीच्या अगदी 10-12 जागा असतात, 20 जागा असतात. पीएसआयच्या कुठेतरी 200-300-400 जागा असतात. पोलीस कॉन्स्टेबलच्या मात्र 15-16 हजार जागा असतात. अनेक विद्यार्थी कोणताही विषय असेल तर अभ्यास करताना काय करतात, एमपीएससीचा क्लास लावला. अरे बाबा, एमपीएससीचा क्लास इकडं गट क साठी नाहीये, राज्यसेवेला लेखी आहे मराठी, तिथं निबंध लिहावा लागतो, तो कंबाईनच्या पीएसआयच्या कामाचा नाही. तसंच कुठल्याही विषयाचं आहे, मग तो विषय मराठी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, त्यांचा पॅटर्न पूर्ण वेगळा पडतोय. म्हणजे जर डीवायएसपी साठी जी आपण राज्यसेवा एक्झाम देतोय तिथं एक्झाम देताना काय होतंय, जो गणित बुद्धिमत्तेचा भाग आहे तो कसा आहे, क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी ते जेवढे ठरवून देत आहेत 100 मार्क पडले तुम्ही पास, तुम्हाला काहीच अडचण नाही, त्याचे मार्क कुठेही पकडले जात नाहीत. पीएसआयला कसं आहे की त्याचे मार्क तुम्हाला घ्यावे लागतात, त्याचे मार्क पकडले जातात. 20% मार्क हे कशाचे असतात, गणित बुद्धिमत्तेचे असतात. आणि पोलीस भरतीमध्ये जवळपास 40% गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात सरासरी. तसाच विषय चालू घडामोडीचा आहे. मी हे एक्झाम्पल का दिले की हे सगळ्याच विषयांना लागू आहे. चालू घडामोडीचा जेव्हा तुम्ही विचार करताय तेव्हा सुद्धा चालू घडामोडी ह्या पोलीस भरतीला खूप बेसिक, पुन्हा पुन्हा येणाऱ्या असतात आणि खूप साध्या साध्या असतात. त्या मानानं कंबाईनच्या खूप कठीण असतात पोलीस भरतीच्या मानानं. आणि राज्यसेवेला तर मग तिकडं मुख्यला तर हातानच लिहावं लागतं. भलं 10 पानं निबंध लिहा होतात, निबंध लिहा, पुढील अमुक अमुक एवढा टॉपिक दिला आम्ही करंट अफेअर्सचा, त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, निबंध लिहायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पुढील विषयावर काय करा, 500 शब्दामध्ये लिहा. तर असा विषय तुम्हाला दिला जातो किंवा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात की बाबा नवीन ज्या निवडणुकांमध्ये सुधारणा केल्या आहेत त्याच्याविषयी तुमचे मत पुढच्या 200 शब्दांमध्ये मांडा. 2 पानं 3 पानं लिहायला सांगतात, तुम्ही ते तेवढ्याच पानामध्ये लिहायचं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालू घडामोडी सुद्धा बदलत आहे. राज्यसेवा डीवायएसपीची चालू घडामोडी वेगळी आहे, पीएसआयला एमसीक्यू आहेत, फक्त गोल करायचे. पोलीस भरतीला एमसीक्यू आहेत, पण चालू घडामोडी ह्या अतिशय सोप्या असतात. म्हणून आपण काय केलेलं आहे की पोलीस भरतीसाठी वेगळं चालू घडामोडीचं पुस्तक बनवलेलं आहे, जे तुम्हाला गट क परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे हे एकदा बघून घ्या. 1 डिसेंबर 2024 ते अगदी कालपर्यंतच्या चालू घडामोडी या छोट्या पुस्तकात दिलेल्या आहेत. हे जर राज्यसेवेला तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगेल हे वाचू नका. कंबाईनच्या काही प्रमाणात कामाला येऊ शकतं, परंतु परफेक्ट जे बनवलं आहे ते पोलीस भरती आणि इतर गट कच्या नॉन एमपीएससी वाल्या ते पण परफेक्ट म्हणतोय मी. म्हणजे कुठेतरी टीसीएस ची परीक्षा आहे, आयबीपीएस ची परीक्षा, जर तुम्हाला ह्यातल्या चालू घडामोडी 100% फायद्याच्या आहेत. आता हे करंट एक्सपिरियन्स जे वार्षिकी आहे आपलं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते सुद्धा बघा आणि मग तुम्ही पुढे जा. तुम्हाला वाटलं तर घ्या, तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, हे बघा वार्षिकी 2026.
ह्याच्यामध्ये काय आहे, 1 डिसेंबर 2024 पासून तर आतापर्यंतच्या चालू घडामोडी आहेत. विशेषतः हे कशासाठी उपयुक्त आहे, पोलीस भरती गट क आणि सरळ सेवा परीक्षा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय की तुम्हाला हे पुस्तक राज्यसेवेसाठी उपयुक्त नाही. त्यामुळं कोणी जर करत असेल की नाही मला सरळ सेवा करता करता राज्यसेवा करायची, तर बाबांनो 2 पुस्तक वाच, दोन्ही वेगळे आहेत, परीक्षा वेगळ्या आहेत, पॅटर्न वेगळा आहे, काठिण्य पातळी कमी जास्त आहे. ठीक आहे, सरळ सेवा परीक्षा गट क आणि पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे. ह्याच्यामध्ये मागच्या वर्षातल्या महत्वाच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. मागच्या वर्षी आलेले पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, इतर परीक्षांचे सुद्धा प्रश्न आहेत, सोबत वन लाईनर दिलेत आणि सराव प्रश्न दिलेत. तुम्हाला हे दिसत असेल की नवीन उपराष्ट्रपती आहेत, तो आपला वर्ल्ड कप आहे. ही 10व्यांदा जी शपथ घेतली नितीश कुमार यांनी ती आहे. सरन्यायाधीशांनी शपथ घेतली तो सुद्धा फोटो आहे. आणि ही श्रद्धांजली जी आपण वाहिलेली आहे ती सुद्धा या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेली आहे. अगदी कालपर्यंतच्या घडामोडी आहेत. ह्याची किंमत 180 असली तरी सुद्धा दुकानात तुम्हाला खूप कमी किमतीला मिळेल, कारण 30-40% डिस्काउंट कुठेही मिळून जातो. ऑनलाईन मात्र हे पुस्तक तुम्हाला खूप महाग मिळेल, कारण ऑनलाईन आपण देत नाहीत. पहिली गोष्ट, एखादा दुकानदार अमेझॉनला तो लिस्ट करतो आणि तो काय करतोय, त्या पुस्तकाला पॅकिंग करतोय. मग पुस्तक समजा साईज एवढं मोठं असेल किंवा एवढं छोटं असेल तरी सुद्धा त्याला पॅकिंगला जवळपास सारखा खर्च येतो. डिलिव्हरी बॉय काय म्हणतो की बाबा मी हे 2 किलोचं पार्सल आहे, हे पण तुमचं 200 ग्रॅमचं असेल, मी जवळपास तेवढेच पैसे घेणार आहे. मग त्याच्यामुळे त्याची चार्जेस वाढतात. मग ह्या पुस्तकाची किंमत जरी 180 असेल तरी तुम्हाला हे ऑनलाईन जवळपास 200च्या आसपास जातं, 180च्या पुढेच जातं. आलं लक्षात? तुमचा इथं काय होतोय, तोटा होतोय. त्यामुळं हे दुकानात जाऊन पहा, खरोखर चांगला असेल तर घ्या, गरज नसेल तर घेऊ नका. फक्त कंबाईनवाल्यांनी घेऊ नका. थोडाफार फायदा होईल, जास्त फायदा होणार नाही. रिव्हिजनसाठी थोडाफार बेसिक फायदा होईल. सरळ सेवा पोलीस भरती साठी मात्र एकदम बेस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये प्रादेशिक घडामोडी, राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. ओके, आणि ह्यामध्ये काय होतंय, तुमचे क्रीडा, कृषी, महत्वाचे पुरस्कार जे आपण वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केलेली आहे ती दिलेली आहे. वेगळं काय केलंय आपण त्याच्यामध्ये इतरांपेक्षा, की बाबा तुम्हाला इमेजेस देतो आपण पहिल्यापासून, की एखादी घडामोड तुम्ही जर फोटो सहित बघितली, जसं शाळेत असताना तुम्ही बघायचं की कोणताही घटक तुम्हाला काय असायचा, इमेजच्या स्वरूपात असायचा, फोटो असायचे, तक्ते असायचे, काय शिकलात हे करून पहा असं काहीतरी दिलेलं असायचं. त्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. आता हा नोव्हेंबर महिन्यातला जो आपला करार आहे त्याच्याबद्दल माहिती आहे, एवढी आवश्यक आहे. एवढ्या ह्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही म्हणून तेवढंच दिलंय. बाकीचं हे लगेच पुढची बातमी आली. आलं लक्षात? पान घडामोडी दिलेल्या आहेत, दिलेल्या नाहीत. जेवढं आवश्यक आहे तेवढंच दिलंय. आता स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आता आम्ही पुण्यातले असल्यामुळे आम्हाला ते नेहमी जाणं येणं असतं, त्याच्यामुळे आमच्यासाठी तर महत्वाचं आहे की बाबा हे कुठे कधी कोणी गावाकडून आलं, मित्र, नातेवाईक, एखादा विद्यार्थी, तर दाखवायला सोपं जातं. तर इथं हे समजा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण झाल्यानंतर आपण काय केलं, जे वेगवेगळे स्टॅच्यू आहेत जे परीक्षेला या आधी आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा येऊ शकतात, हे सगळे दिलेले आहेत. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संभाजी महाराजांचा असेल किंवा रामानुज यांचा असेल, आपले कांदाला शिवशंकराचा असेल किंवा डॉक्टर आंबेडकरांचा असेल, कोणताही पुतळा जो आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात मोठा आहे, ते सुद्धा दिलेलं आहे की तुमचा जेणेकरून गोंधळ होणार नाही. पुढे जे आपल्या राज्यातल्या चालू घडामोडी आहेत त्याच्यामध्ये तुमचा शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा समृद्धी महामार्गाची जी लेंथ वाढवली ते सगळं आहे. इथं सॅम्पल पीडीएफ आहे, तर तुम्हाला प्रत्येक घटक मिळणार नाही. मग हे शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठं जातो, परीक्षेला एवढाच प्रश्न असतो, कुठून कुठं जातो, कोणत्या जिल्ह्यातून जातो, कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, काम कोण करते, किती पदरी आहे, एकूण खर्च किती आला, कोणी बांधला किंवा कुठल्या कंपनीला दिलेला आहे, एवढा सगळा आपल्याला परीक्षेला येतं, तेवढं आपण दिलेलं आहे. अगदी मॅप्स आहेत दिले, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात राहील की बाबा हे एवढे एवढे जिल्हे आहेत आणि एवढ्या जिल्ह्यातून तो जातोय. म्हणजे आता इकडून जातच नाही, बघूनच कळतंय की धुळे, नंदुरबार, मुंबई, तिकडं अहिल्यानगर, जळगाव ह्यांचा काहीही संबंध नाही. आणि इकडे सुद्धा नाही, पुन्हा चंद्रपूर, गडचिरोलीचा. जेव्हा पुढचा टप्पा येईल तेव्हा कदाचित त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. आता सर्किट बेंच आलेला आहे आपल्या बॉम्बे हायकोर्टचं. मुंबई जरी आपण म्हणत असलो तरी हायकोर्टचं नाव अजून बॉम्बे आहे. ठीक आहे, ते आपण काही ठिकाणी कंसात दिले, काही ठिकाणी तुम्हाला असंच दिलंय. हे बघा इथं बॉम्बेच आहे. एखाद्याला वाटत असतं नाही तुम्ही मुंबईच म्हणलं पाहिजे, तर तिकडं हायकोर्टच्या पुढं किंवा मंत्रालयाच्या तिथं जाऊन म्हणा, कारण जिथं हायकोर्ट बसतं तिथं काय लिहिलेलं आहे, बॉम्बे हायकोर्ट. तुम्ही जा, आंदोलन करा, त्यांनी बदलले की आम्ही पण बदलून टाकू.
ठीक आहे, पण आम्ही तरी काय केलेलं आहे, दोन्ही दिलेलं आहे, कारण जे आहे ते आहे. ठीक आहे. हा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला दिलेल्या आहेत. वाचायला सोपं आहे, कमी शब्दात दिलंय, साईज लहान ठेवलीये, सराव प्रश्न दिलेत. आता हे जर पुढे तुम्ही बघितलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की आता हे बिहार इलेक्शन आहे. मग हे जे महत्वाचे घटक आहेत तुम्हाला लगेच ते फोटोमध्ये दिलेत आणि ज्या ज्या घडामोडी घडल्यात ते दिले. नितीश कुमारराव प्रश्न येण्याची शक्यता आहे त्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. शेख हसीना ज्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान होत्या, आलंय का लक्षात? आपल्या एक्झाम खूप सोपे आहेत. एक माजी पंतप्रधान आहे आणि माजी पंतप्रधानाचं काय होतं माहिती का? मृत्यूदंडाची, म्हणजे थोडक्यात त्यांना फाशीची शिक्षा मिळते असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे सगळ्यांनी जमिनीवर राहायचं. एखादा माणूस खूप हवेत असला, पंतप्रधान असला तरी सुद्धा त्याला फाशी होऊ शकते. आपल्याकडे पंतप्रधानांचे खून झालेले आहेत, त्यामुळे कोणीही मिलय भारी असं समजायचं नाही. प्रत्येक जणाचे दिवस असतात, ते दिवस बदलतात. म्हणून काय केलं पाहिजे, आपण व्यवस्थित प्रयत्न केले पाहिजेत, कोणालाही कमी लेखू नये, आपला आपला अभ्यास केला पाहिजे. सध्या तुमच्या हातात तेच आहे. नवीन राष्ट्रीय उद्यान झालंय ते दिले, सिंहाची गणना झाली म्हणून सिंहाचा फोटो टाकलाय आणि त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणून आपण थोडीशी माहिती जास्त दिली. ओके, पुढचं जे आहे तुमच्या देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य. आता फुलपाखरांचे पण अभयारण्य आलेत. परीक्षेला ह्या ज्या पहिल्या गोष्टी असतात ना, ही येण्याची शक्यता असते, म्हणून आपण इथं दिलेलं आहे. नवीन वन अहवाल आलाय त्याच्याबद्दल दिलंय. डॉल्फिनची गणना झाली पहिल्यांदा तर ते दिले, ते पण टाकलेलं आहे. क्रीडा घडामोडीमध्ये ज्या घडामोडी घडल्यात, मग अगदी IPL असेल, अंधांचं क्रिकेट असेल, महिलांचं विश्वचषक असेल, आशिया कप असेल किंवा इतरही कोणत्याही खेळामधल्या घडामोडी असतील, म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी असेल, ऑलिम्पिकच्या सुद्धा घडामोडी टाकल्यात. सगळ्यात महत्वाचं, कारण ऑलिम्पिकच्या घडामोडी अगदी 2-2 वर्ष विचारतात. तो विचार आम्ही केलाय, जरी ऑलिम्पिक होऊन आता वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतात आणि ते सगळं टाकलेलं आहे. हा जो लेटेस्ट वर्ल्ड कप झालाय हा तुमच्या सहज लक्षात राहावा म्हणून टाकलेला आहे. ह्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की जरी एखाद्यानं आज पुस्तक घेतलं, ज्यांना गरज आहे त्यांनी घ्यायचं, बाकीच्यांनी घ्यायचं नाही, ते पण चांगलं असेल तर घ्यायचं. तरी सुद्धा तुम्हाला छोटीशी गोष्ट अशी आहे की दररोज चालू घडामोडी तुम्हाला नवीन मिळणार आहेत, ऍपमध्ये आहेत, मोफत आहेत. तुम्हाला जर असं वाटलं की दररोज कोण बघणार, तरी महिन्याच्या शेवटी आम्ही कंबाईन फाईल बनवतोय आणि ते पण तुम्हाला देतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही. टाकताना जिथं टाकितलंय की तुमची परीक्षा होईपर्यंत आम्ही मोफत चालू घडामोडी ऍपमध्ये टाकणार आहोत, सगळ्यांना मोफत आहेत. तुम्ही पुस्तक नाही घेतलं तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. घ्यायचं तर घ्या, तुम्ही ह्याची झेरॉक्स काढून घेतली तरी सुद्धा तुम्हाला परवडणार नाही. एवढ्या स्वस्तामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे. दुकानात अगदी 100-120 ला उपलब्ध होणार आहे. ठीक आहे, आता हे ऑपरेशन सिंदूर तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न येणार आहे, ते आपण टाकले जेणेकरून काय होईल, तुम्हाला वाचायला सोपं जाईल. मग त्या कोण 2 महिला होत्या त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणून ते पण टाकले. कुठल्या दिवशी घडामोड घडली हे सुद्धा येत आहे म्हणून हे सुद्धा टाकले. एक्झॅक्ट लोकेशन पेहलगामला, जिथं मी तो स्फोट होण्याआधी अगदी महिनाभर 2 दिवस राहून आलोय, जिथं तो आपला जुना एक पिक्चर होता, त्या पिक्चरचं एक शूटिंग झालं होतं तिथं, मला आता नाव आठवत नाही, तर ते सुद्धा आलेलं आहे आणि ते सुद्धा इथं दिलेलं आहे. मग त्या पेहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं, मग तो सिंधू पाणी वाटप करार जो होता 1960चा तो रद्द झाला, मग त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो म्हणून टाकले. बेसिक टाकले, डिटेल नाही टाकलं तुम्हाला. ठीक आहे, मग असे कोणकोणते ऑपरेशन होते ऑपरेशन सिंदूर सारखे ते सुद्धा दिलेत. एखाद्याला दिसत नसेल तर बाबांना झूम करून दाखवतो. अशा पद्धतीने आहे. दुकानात जा, पहा, आवडलं तर घ्या. आता हे संकीर्णमध्ये तुम्हाला जे उच्च पदस्थ आहेत, जे परीक्षेला येऊ शकतात ते दिलेले आहेत. उगत सरसकट टाकलेले नाहीत. तरी सुद्धा ते 200 लोक आहेत. 200 कसे? केंद्राचं मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेना प्रमुख, पालकमंत्री, तुमच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत महत्वाच्या, अगदी CBI, IB पासून ज्या आपल्याला परीक्षेला येऊ शकतात, त्या सगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याचा सगळ्यांचा काय झालेला आहे, आकडा अगदी 200च्या वर गेलेला आहे. मग नीती आयोग आहे, पुन्हा अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले, सचिव आले, तुमचा वेतन आयोग आहे, वित्त आयोग, बरंच काय काय आहे, हे सगळं परीक्षेला येतं, ते सगळं दिलेलं आहे. लहान मोठे आहेत, जगातली पहिली जी घटना घडली, पहिले जे गाव आहेत, लेखक आहेत, पुस्तकं आहेत, अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यासोबत तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा दिलेले आहेत की बाबांनो प्रश्नसंच सोडवा, उत्तर लिहा, तुम्हाला किती येतंय बघा आणि तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची सुद्धा संधी आहे. उत्तर सूची खाली दिलेली आहे. त्याच्याही पुढची गोष्ट, जे इथून मागे प्रश्न आलेत ते सुद्धा टाकलेत की बाबा टोकियो पॅराऑलिम्पिक फक्त मागच्या वर्षीचे प्रश्न आहेत. मग इथं काय काय घडले, काय काय प्रश्न आपल्याला येऊ शकतात
ते सगळं दिलेलं आहे. आणि कुठं प्रश्न आला हे पण दिले, मोगमच टाकलेले नाहीत. अपेक्षित सराव प्रश्नसंच ते वेगळे, वन लाईनर दिले ते वेगळे, आणि त्याच्यासोबत काय झालंय, तुम्हाला इथं ऑलिम्पिकवर प्रश्न आलेत तर किती पदकं मिळाली, हा ठाणे शहर पोलीसला प्रश्न आलाय. लगेच त्याचा खाली उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे. तब्बल 500च्या आसपास झालेले प्रश्न आहेत. त्यासोबत सराव प्रश्न आहेत, वन लाईनर सुद्धा टाकलेले आहेत. आणि दररोजच्या चालू घडामोडी आपण तुम्हाला मोफत टाकतोय, त्याच्यामुळे समजून जायचं की हे पुस्तक जुनं होणार नाही. आता कोणाला जर समजा असं वाटतंय की व्हिडिओज बघितले पाहिजेत, तर व्हिडिओ आपण रीलच्या माध्यमातून दररोजच टाकत असतोय. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, ते सगळं संपल्यावर खाली अजून दुरुस्ती दिलीये. काय केलंय, समजा परीक्षेला तुम्हाला आलं होतं 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर आपण काय केलंय बाबा, इथं 98वे दिलंय, आणि 99 जे नियोजित आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला विश्लेषण म्हणून टाकलेलं आहे, की तुमचा 2 मार्क तुमचे वाढावेत, 2 गोष्टी तुम्हाला जास्तीच्या मिळाव्यात, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे पुस्तक आहे, दुकानात जाऊन पहा, जर चांगलं वाटलं तर घ्या, ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं वाटलं तर ते सुद्धा घ्या, बिनधास्त घ्यायचं आहे. ठीक आहे. दुकानात 100 ते 120 ला मिळणार आहे. अभ्यास मात्र चालू ठेवायचा आहे. कुठं किती चालू घडामोडीचे प्रश्न येतील माहिती नाही. मला वाटतंय मुंबई SRPF ला 22-23 प्रश्न आले होते 2023 ला. एखाद्या ठिकाणी अगदी 2-3 येतात, एखाद्या ठिकाणी 7-8 येतात. आणि मागच्या वर्षी 7 आले होते म्हणून ह्या वर्षी 7च येतील असं नाही. मागच्या वर्षी 3चे 15 होतील, 15 वाल्याच ठिकाणी 2 होतील, काहीही होऊ शकतं. तुमचा जो पेपर घेणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. इथं तुमचा चालू घडामोडीसोबत जीकेचा अभ्यास होते. आले का लक्षात? जीकेचा अभ्यास होतो, हे खूप महत्वाचं आहे. ओके. हा, हे बघा, इथं जर समजा तुम्ही ते बघितलं तर इथं आपण काय केलंय की तुम्ही हा जीकेचा अभ्यास करताना, आपलं चालू घडामोडीचा अभ्यास करताना जे जीकेचं आहे ते सुद्धा टाकलेलं आहे, की बाबा ही संस्था कोणती आहे, कालावधी कधीचा आहे, त्या घटनेविषयी माहिती दिली आहे, आणि त्याच्याविषयी जे इतर गोष्टी आहेत ते सुद्धा दिले. हे बघा, फुलपाखरांचं गाव दिले, त्याच्यासोबत आपण काय केलंय की पहिले राज्य कोणतं आहे ते पण दिलंय. ठीक आहे. अशा गोष्टींचा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला जर करंट एक्सप्रेस पाहिजे असेल तर घेऊन जा. चालू घडामोडी दररोज मिळणार आहेत, परंतु अभ्यास होणं महत्वाचं आहे. एकदम शेवटच्या 15-20 दिवसात चालू घडामोडींचा अभ्यास होत नाही. त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. धन्यवाद.